वाहन घेताय जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही नवीन वाहन घेण्याच्या तयारीत असाल तर महाराष्ट्रात आता नवा नियम लागू करण्याबाबत विचार सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्व कार आणि बाईक खरेदीदारांसाठी पार्किंग क्षेत्र बंधनकारक करण्यासाठी 100 दिवसात धोरण आखत असल्याची घोषणा परिवहन आयुक्तांनी केली। जर अधिकृत पार्किंगची जागा नसेल तर नवीन वाहनांची नोंदणी नाकारली जाऊ शकते। याबाबतचा नियम विचाराधीन आहे। लवकर त्याचा आढावा घेऊन आणि याबाबतच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेऊन हा नियम लागू करण्याबाबत मंत्रालयात प्रस्ताव पाठवला जाणार आहे। मुंबईत एकूण 48 ते 49 लाख वाहन आहेत। खासगी चारचाकी वाहनं 14 लाख आहेत, खासगी दुचाकी आहेत 29 लाख आणि इतर वाहन आहेत तब्बल 5 लाख। मुंबईतील वाहनांची संख्या बघा। काही लगेच कुठचंही धोरण आणून लगेच काही असं अंमलबजावणी होऊ शकत नाही, कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे की अशी धोरण करताना मग आम्ही हे सांगू शकतो का की पहिलं तुम्ही रस्ते द्या आम्हाला नीट, मगच कर घ्या। कारण आता काय झालंय, मुंबईकर आपण कर भरतोय पण गेल्या 2 वर्षात कुठे कुठे खोदून ठेवलंय, म्हणजे खोदून काही रस्त्याच्या खालती शोधताय का नक्की तुम्ही, हा देखील एक आता प्रश्न आहे ना, सरकारला विचारणं गरजेचं आहे। हे सगळी धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय हे देखील विचार करणं गरजेचं आहे। तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेच्या सुविधा देत आहात का? दुसरी गोष्ट म्हणजे जी BST मुंबईची लाईफलाईन आहे, आमचं सरकार जर असतं तर आत्ता 2027 पर्यंत आणि त्याच्या आधी 25 पर्यंत पण साधारणपणे 7,500 BSTच्या बसेस 25 पर्यंत आणि 2027 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस आम्ही ह्या मुंबईत आणल्या असत्या, 900 डबल डेकर आणल्या असत्या। ह्या BST मधून आज देखील 32 ते 35 लाख लोक दररोज प्रवास करतात आणि सर्वात स्वस्त प्रवास करण्याची